RTE 25% प्रतिपूर्तीची रक्कम मागील 5 ते 6 वर्षापासूनची अमरावती जिल्ह्याची जवळपास 65 ते 70 कोटी रुपये शाळांना घेणे आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शाळांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे। त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना दर्जेदार सोयी पुरवणे, भौतिक सुविधा देणे आणि शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन देणे संस्था चालकांना अडचणीचे झालेले आहे। RTE कायद्याप्रमाणे ज्या वर्षाची प्रतिपूर्ती त्याच वर्षी 31 मार्च पूर्वी देणे असे नमूद आहे, परंतु शासनाकडून 2015 ते 20 पासून ते अद्यापपर्यंत प्रतिपूर्ती मिळाली नाही। त्यामुळे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन मेस्टा 15 फेब्रुवारी रोजीच्या ठरावानुसार असे ठरविले आहे की चालू शैक्षणिक सत्र 2025 ते 26 पासून RTE 25% प्रवेशाचे शिक्षण शुल्क विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेण्यात येईल व जेव्हा शासनाकडून शैक्षणिक सत्र 2025 ते 26 ची RTE 25% ची शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती शासन ज्या प्रमाणात देईल त्या प्रमाणात पालकांना शाळेकडून परत देण्यात येईल, अशी माहिती प्रशांत लांडे यांनी दिली आहे। मी प्रशांत लांडे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन मेस्टा। आम्ही महाराष्ट्रभर आमची संस्था इंग्रजी स्कूलसाठी ज्या अडचणी आहे इंग्रजी स्कूलच्या त्या सर्व सोडवण्यासाठी प्रयत्न करत असते सातत्याने। गेली 5 ते 6 वर्ष झाले RTE अंतर्गत जे प्रवेश शासनाकडून प्रत्येक इंग्रजी माध्यमाच्या स्कूलला दिल्या जातात त्या स्कूलमध्ये 25% प्रवेश शासन शाळेकडे वर्ग करत असतो आणि त्याची प्रतिपूर्ती म्हणून शासन प्रत्येक शाळेला एक शाळेची फी नेहमी द्यायचं प्रयत्न करत असतो। परंतु गेल्या 5 ते 6 वर्षापासून कुठल्याही शाळेला महाराष्ट्रभरातील आणि अमरावती जिल्ह्यातील कुठल्याही शाळेला शासनाकडून ही प्रतिपूर्ती झालेली नाही। त्याच्याकरता आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे। आमचं म्हणणं असं आहे की 5 ते 6 वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडे फक्त अमरावती जिल्ह्याचे जवळपास 65 ते 70 कोटी शिल्लक आहे जे शाळांना घेणं आहे आणि त्या शाळेचे पैसे लवकरात लवकर शासनाने आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना द्यावे, अन्यथा शाळा जे आता यावर्षी 25-26च्या सत्रामध्ये शाळांकडे जे RTEचे प्रवेश दिल्या जातील त्या प्रवेशातील प्रत्येक विद्यार्थ्याकडून शाळा आपले पैसे घेईल आणि ज्या वर्षी शासन शाळांना पैसे वर्ग करतील, पैसे देतील त्या दिवशी आम्ही विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे परत देऊ। कारण आम्ही कंटाळलेलो आहे शाळा कशा चालवायच्या, कसे हे सर्व शिक्षकांचे पगार करायचे, ही सर्व गोष्टी शाळेसमोर आहे। त्याकरता हे निवेदन आम्ही शिक्षणाधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।